शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच महत्त्वाचा आहे. कारण की बघा, शेतकऱ्यांची आता 2025 ची कर्जमाफी तर सोडा, 2025 तर आपल्याला मिळणारच मिळणार कर्जमाफी. परंतु 2017 ची ज्यांची थकीत राहिलेली कर्जमाफी होती, त्यांना देखील आता या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. हो, तुम्ही ऐकलेली बातमी खरं असणार आहे. कारण की बघा, राज्य शासनाला हायकोर्टाचा नोटीस देण्यात आला. आता बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे. 2025 ची आता चालू कर्जमाफी असे किंवा त्याचबरोबर 2017 मध्ये राहिलेल्या थकीत कर्जमाफी असे, या दोन्ही कर्जमाफीच्या संदर्भातील दोन महत्त्वाचे असे अपडेट सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे. बघा मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कर्जमाफी कोणाची इथं होणार आहे याचं उत्तर स्पष्टपणे देण्यात आलेलं आहे. याचबरोबर जर आपण पाहायला गेलं तर 2017च्या थकीत कर्जमाफीच्या संदर्भातील हायकोर्टाच्या माध्यमातून दुसरं अवमान नोटीस ही सरकारला इथं बजावण्यात आलेलं आहे. म्हणजे सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का इथं शेतीवरती कर्ज काढून ठेवलं असेल तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण की सर्वात महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण की बघा, कालच आलेलं हे नवीन अपडेट असणार आहे. हे नवीन अपडेट तुम्ही जर का शेतकरी असाल तर तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की मित्रांनो बघा, आपण जर एकंदरीत पाहायला गेलं तर 2017 मध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. ही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच 2019 मध्ये इथं दुसरी कर्जमाफी आणण्यात आली आहे आणि त्यापर्यंत जसं की आपण पाहायला गेलो 6 ते 6.5 लाख शेतकरी यापासून कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहे. साधारणपणे आपण जर पाहायला गेलं तर 5,800 ते 5,900 कोटी रुपयांची ही कर्जमाफी बाकी आहे. मित्रांनो, हीच कर्जमाफी देण्यासाठी बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून याचिका टाकण्यात आल्या होत्या. राज्य शासनाच्या माध्यमातून ही कर्जमाफी देण्यासाठीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्याच बरोबर आपण जर पाहायला गेलं, डाटा रिकव्हर करून ह्या सर्व शेतकऱ्यांचा डाटा रिकव्हर करून एकदा जवळजवळ 6 लाखापेक्षा जास्त शेतकरी या कर्जमाफीमध्ये पात्र असल्याची माहिती शासनाच्या माध्यमातून अधिकृतपणे इथं देण्यात आलेली आहे. म्हणजेच बघा, हायकोर्टाच्या माध्यमातून अधिकृतपणे हे आता जाहीर करण्यात आलेलं आहे. कर्जमाफी देण्यासाठी जवळजवळ 6 कोटी इथं रुपयांचा निधी गरज इथं असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली. पार पडलेल्या इथं हिवाळी अधिवेशनामध्ये या योजनेकरिता जवळपास इथं 500 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही पूर्णपणे इथं जसं की मागवण्यात आलेली आणि त्यांना मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर या वर्षाचे जे काय आता नवीन अपडेट होतं कर्जमाफी संदर्भातील 7 जानेवारी 2026च्या जी नुसार ही रक्कम वितरण देखील करण्यात आली. परंतु यामध्ये आता थकीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. तर त्या मित्रांनो, आता बघा, त्यांच्यासाठी तर खूपच महत्त्वाचा निर्णय आता पुढे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा, एकंदरीत आपण जर पाहिलं होतं की नागपूर खंडपीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने कर्जमाफीचा निकाल दिलेला होता. औरंगाबाद खंडपीठाने सुद्धा याच्या संदर्भातील निकाल लावलेला होता. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी 6 आठवड्याची मुदत राज्य सरकारच्या कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आली होती. परंतु मुदत इथं संपल्यानंतर, निधी उपलब्ध केल्यानंतर सुद्धा बऱ्याच सारे शेतकरी इथं अद्यापही या कर्जमाफीच्या प्रत्यक्षामध्ये म्हणजेच या पार्श्वभूमीवरती कोर्टाच्या माध्यमातून सरकारला आता अवमान नोटीस इथं पाठवण्यात आलेला आहे. मित्रांनो, याचाच जर आपण विचार करायला गेला तर संपूर्ण काही तुमच्यासाठी दिलासा देणारी माहिती आणि कर्जमाफी 2017 पासून तुम्ही जर का कर्ज उचलून ठेवलं असेल आणि तुम्ही कर्ज भरलं असेल, तुम्हाला याचा लाभ कसा मिळणार आहे संपूर्ण स्टेप बाय स्टेप आणि डिटेलमध्ये माहिती सांगतो. हात जोडून विनंती आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती आपण सध्याचा जर विचार केला, या कर्जमाफीबद्दल मोठा इथं परिणाम जसं की लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रश्न विचारले गेलेले आहे आणि याच प्रश्नांचं उत्तर देत असताना अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून काय माहिती देण्यात आलेली आहे हे नक्कीच तुम्हाला ऐकणं गरजेचे असणार आहे. कारण की बघा, कर्जमाफीच्या संदर्भातील आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे, आम्ही समिती इथे तयार केलेली आहे, अहवाल अपेक्षित आहे. आम्ही कर्जमाफीच्या संदर्भातील जे काही आश्वासन दिलेलं आहे उचलित वेळी आणि 100% त्यांचं कर्जमाफ करणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. शेतकरी बांधवांना बघा, याचा अर्थ असा असणार आहे की 100% कर्जमाफी होणार. आता बघा, म्हणजे 500 कोटी रुपये आपण जर पाहायला गेलं म्हणजे 2017च्या माध्यमातून जर का तुम्ही कर्ज उचललं असेल, ते कर्ज तुम्ही तर भरलं, ही गोष्ट एक साईड असणार आहे, ते कर्ज तुम्ही भरलं. परंतु ते थकबाकीचे पैसे अजून सुद्धा बाकी आहे,
त्याचा लाभ तुम्हाला आता देखील मिळणार आहे. कारण की बघा हायकोर्टाने हाय अलर्ट इथं जारी केलेला आहे. राज्य शासनाला इथं त्यांनी नोटीस पाठवण्यात आलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी त्यावेळेस कर्ज भरलेलं होतं, ज्या शेतकऱ्यांची त्यावेळेस कर्जमाफी झाली नव्हती, त्यांच्या खात्यामध्ये आता तब्बल सरकार पैसे टाकणार आणि 2025च्या पार्श्वभूमीवरती जो काही आपण कर्जमाफीचा विचार केला, तर ते आता बघा 2026 मध्ये तुमची कर्जमाफी करण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, तेव्हाचे पैसे तुम्हाला क्रेडिट होणार तुमच्या अकाउंटमध्ये आणि जे आता 2025ची कर्जमाफी असणार आहे, जे सरकार आता 2 लाख असो, 2.5 लाख असो किंवा 3 लाखापर्यंत जे मर्यादितपर्यंत त्यांनी आता आकडा ठरवायचा आहे, जे काही ते कर्जमाफी करणार त्याचा लाभ तुम्हाला इथे मिळणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे देखील क्रेडिट होणार आहे. हे स्पष्टपणे सरकारने सांगितलेली माहिती असणार आहे. हे फेक बातमी नाही, कारण की हायकोर्टाचा निर्णय हा राज्य सरकारला मानावाच लागत असतो. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होती. परंतु एक विनंती आहे, तुम्ही जर का अजूनपर्यंत फार्मर आयडी काढली नसेल, तर कृपया फार्मर आयडी काढून ठेवा आणि सर्व कामं तुम्हाला क्लिअर करून ठेवायचे. बँकेतले जे काही तुमचे कामं थकबाकी असेल, जे काही तुमची उर्वरित कामं राहिलेली असेल, ते तुम्ही लवकरात लवकर क्लिअर करून ठेवा. बाकी अशा पद्धतीची माहिती होती. शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती असेच सर्वात आधी जर का तुम्हाला पाहिजे असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.